नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, चुने 9 लोकांसाठी सगळं रान मोकळं आहे. आणि आपल्या स्वार्थापोटी सर्वसामान्य माणसाची घरं जाळून स्वतःसाठी शेकोटी पेटवणं हा काही नवीन धंदा नाही आहे. अनेक धंदे असे बीड जिल्ह्यात घडलेले आहेत की ज्या घटनेमुळं बीड जिल्हा नेहमी बदनाम राहिला आहे. आणि त्याला बिहारची उपमा केली जाते. आणि आता बिहारपेक्षा पुढचं वलय या बीड जिल्हा निर्माण करतो की काय. बीड जिल्ह्यामध्ये कोणती गोष्ट झाली नाही असा प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणारी, आपराधिक जगतामधली प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणारी भूमिका या बीड जिल्ह्याने गाठलेली आहे. ते चांगल्या उच्च प्रभू पेशापासून ते खालच्या म्हणजे हप्ते वसुली, गुंडागर्दी करण्यापर्यंत. पण खऱ्या अर्थानं आज मला प्रश्न पडतोय तो 34 लोकांचा, की ज्या 34 लोकांना आज आपल्या घरट्यापासून मुक्त होण्याची वेळ आलेली आहे. शासनाला दिलेल्या धोक्यामुळं आणि ज्या पद्धतीच्या चाललेल्या कारवायांमुळं एका विकासकनं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या ठरवून दिलेल्या बँकेला चुना लावून 34 लोकांना घरं विकली. आणि ती घरं बनावट NOC तयार करून या रजिस्ट्रीला लावून त्या लोकांना रजिस्ट्र्या करून दिल्या. आणि त्या रजिस्ट्र्या याच्यावरच थांबलं नाही, तर त्या रजिस्ट्र्या होऊन त्याच्यावर NOC म्हणजे त्याच्यावर सर्च रिपोर्ट ज्या बँकेकडे यांनी गृहकर्जासाठी अर्ज केले होते त्या बँकेनेही यांना सर्च रिपोर्टमध्ये क्लीन चिट देऊन त्यांच्या नावाने लोन पास केले, म्हणजे कर्ज वाटप केलं. मला तर वाटतं की सर्वसामान्य माणूस एखादा कर्ज घेण्यासाठी गेला तर त्या बँकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या हालअपेष्टा सर्वसामान्याला भोगाव्या लागतात, त्यापेक्षा या उलट प्रक्रिया की ज्या गोष्टी 34 लोकांचं म्हणजे ज्या 34 पैकी ज्यांनी रोखीनं जर घर घेतलं असेल त्यांचा प्रश्न तो निकाली निघाला. परंतु ज्यांनी या कर्ज खात्याच्या माध्यमातून घरं विकत घेतली आणि आपल्या आयुष्यभराची कमाई त्या घरामध्ये ओतली, त्या घरांची संख्या जवळपास 34 आहे. आणि या 34 लोकांना आज ज्या पद्धतीनं ज्या बँकेकडून या विकासकनं कर्ज घेतलं होतं त्या बँकेने आज या 34 घरांवर निलामीचा बोर्ड लावला आहे, ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. आणि हे न्यायालयात सुरू असल्यामुळं आता ते लोक हवादिल झालेली आहेत. कारण की उद्या न्यायालय काय निर्णय देईल, उद्या जर हे न्यायालय बँकेच्या वतीनं जर निर्णय देण्यात आला आणि त्या बँकेला या 34 घरांचा ताबा घ्या, तर मग म्हणतात ना, तेलही गेलं तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. हीच परिस्थिती या 34 लोकांवर येणार आहे. काही मित्र आहेत माझे, त्या मित्रांनीही या स्कीममध्ये म्हणजे या स्कीममध्ये आपलं घर घेतलं होतं. आणि त्यांना आता प्रश्न पडतोय की नेमकं करावं काय. खऱ्या अर्थानं आंधळं पीठ दळत आहे आणि कुत्रं पीठ खातं आहे याचं सगळ्यात मूर्तिवंत उदाहरण हे आहे. जो विकासक डुप्लिकेट कागदपत्र तयार करून रजिस्ट्र्या करून देतो. जेव्हा मग एखादी बँक त्याच्यावर सर्चसाठी म्हणजे त्याच्या संदर्भातून ज्या काही शोध घेतला जातो, न्यायिक शोध, की ज्याच्यात काही कर्ज आहे का, त्या जागेचं काही लिटिगेशन आहे का, त्या जागेचं काही हरकती आहेत का, या संदर्भातला एक सर्च रिपोर्ट असतो की जे बँकेत सबमिट करणं गरजेचं आहे, त्याशिवाय लोन पास होत नाही. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं नील निघतं. आणि शेवटी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष उलटल्यानंतर जो विकासक आहे तो रस्त्यावर आल्यानंतर बँक अचानक या जागेचा ताबा घेण्याचा अर्ज कैफियत कोर्टापुढं मांडते. तेव्हा या 34 लोकांना नोटिसा सोडल्या जातात. खऱ्या अर्थाने हे कोणत्या गोष्टीमध्ये धरावं हाच विषय आहे. कारण की कोणतीही गोष्ट मांडली तर त्याला सरळ त्या लोकांशी कन्व्हिन्स करून लोकांना ज्या पद्धतीनं घेताना या गोष्टीचे अडथळे आले पाहिजे होते, पण हे अडथळे आले नाही आहेत. मग अशा पद्धतीच्या वृत्त्या सध्या बीड जिल्ह्यात व्याप्त आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशीच वृत्ती आहे की आपलं भागलं की लोकांचं काही होऊ जा, म्हणजे आपल्या वादीसाठी लोकांचा हाल्या मारणं
हे बीड जिल्ह्यातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने जमत आहे. आज प्रत्येक ठिकाणी तेच प्रकार सुरू आहेत आणि या वृत्तीला कुठंतरी आळा बसणं ही काळाची गरज आहे. कारण की ज्या पद्धतीच्या चैनी, ज्या पद्धतीच्या हौसा मौजा आम्ही करतो, पण ते लोकांचे घरं जळवून, त्या ज्ञानराजांनी तेच केलं, त्या साईरामनाही तेच केलं आणि असे छोटे जे आता विकासक आहेत तेही याच पद्धतीचे कारवाया करतायत. म्हणजे जनतेने जावं तरी कुठं? कायदा सुव्यवस्था काही नावाची गोष्ट आहे का नाही? कारण की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही लोकशाहीचा उदात्त हेतून स्वीकार केला तेव्हा या लोकशाहीच्या मागे उद्देश हाच होता की सर्वसामान्य माणसाला ताठ मानेने आणि स्वातंत्र्याने जगता यावं, त्याची कुठं लूट होऊ नये, त्याच्यावर कुठं बालंट येऊ नये, यासाठी आम्ही आज लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. ही काही हुकुमशाही नाही आहे की ज्या पद्धतीनं कोणी आलं आम्हाला लोबाडून गेलं, बाजूचं सैन्य आलं आम्हाला लुटून गेलं. अशी परिस्थिती आता सध्या परिस्थिती ज्या पद्धतीची वृत्ती आज बीड जिल्ह्यात वाढू लागली नाही, या वृत्तीमुळं आज सर्वसामान्य माणूस हा त्रस्त झाला आहे. त्याला करावं काय आणि ठेवावं काय? आज या 34 लोकांवर जे बालंट आलं ना, त्या बालंटाला खऱ्या अर्थानं प्रशासन दोषी आहे. की जेव्हा या सगळ्या गोष्टीचे निकष किंवा सगळ्या गोष्टींच्या माहित्या जर त्या रजिस्ट्री ऑफिसला असतील किंवा संदर्भित बँकेला असतील, तर त्याच्यावर विक्री झालेले किंवा नवीन नावं लागलेले जी काही लोक होती त्यांचा दखल या बँकेने का घेतली नाही? कारण की कोणताही कागद हा सहजपणे येत नाही जोपर्यंत त्या गोष्टीवर नाव लागत नाही किंवा त्याच्यावर बोजा पडत नाही, तोपर्यंत संबंधित कर्ज घेतलेली बँक पैसा रिलीज करत नाही. मग अशा पद्धतीच्या कोंड्या कशामुळे होतात आणि नेमकं ह्याच्या मागं म्हणजे आंधळं पीठ दळतं आणि कुत्रं पीठ खातं ह्याच्यासाठीच बोलतोय ना मी. आज त्या विकासकानं जरी त्या खरेदी 34 घरं 34 रो हाऊस खरेदी करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली, पण ते 34 रो हाऊस ज्या सर्वे नंबरमध्ये आहेत, ज्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यावर मालकी घेताना किंवा फेर घेताना या संदर्भित बँकेने का अडवलं नाही? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की या संदर्भित ज्या काही बँकेनं त्याच्यात बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक इंडिया असेल किंवा तत्संबंधित कोणती ज्या काही गृहनिर्माणच्या संदर्भातून वित्त पुरवठा करतात त्या लोकांनी जेव्हा ह्याला कर्ज दिलं तेव्हा त्या कर्जाची संदर्भात जी काही बोजा चढवण्याची पद्धत होती त्यावर या बँकेने का हरकत घेतली नाही? असे अनेक प्रश्न समोर तयार होतात आणि मग नेमकं आज ज्या पद्धतीने न्यायालयासमोर हा विषय मांडला गेला आणि हा विषय मांडून आता न्यायालय याच्यावर स्टे म्हणजे रोखतं का या बँकेंना ताबा देतं, हा न्यायालयाचा खूप मोठा स्वतःचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात घेतलेला निर्णय आहे. पण ह्या सर्वसामान्य माणसं जर च्या विरोधात जर उद्या निर्णय गेला तर ही सगळी लोक 34 लोक रस्त्यावर येणार. 34 लोक हे रस्त्यावर आली तर या पद्धतीचा आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या सर्व व्यवहारावर पाणी फिरणार, हाच प्रश्न समोर येतो आहे. त्यामुळं अशा वृत्तींना कुठंतरी आता शासनाने रोखण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. त्या विकासाचं तर धडबलं झालं, ते रस्त्यावर आला, तो जे होईल ते होईल. पण आज हे 34 लोक ज्या पद्धतीने रस्त्यावर येत आहेत ना, त्या रस्त्यावर येणाऱ्या लोकांसाठी सर्वसामान्य लोकांना प्रॉपर्टी खरेदी करताना दिलेला हा धोका आहे. आणि हा धोका जर अशाच पद्धतीने बसत गेलं तर अजून याच्यातून काही वृत्त्या फोफवतील आणि असे चुने लावायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या गोष्टीला वेळेवर रोखणं हे प्रशासनाच्या दृष्टीनं काळाची गरज आहे. त्यामुळं या 34 लोकांना आता आश्रयापासून वंचित आता न्यायालयाचं हे करतील, परंतु प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन यावर काय करता येतं, काय तोडगा काढता येईल ह्याच्याकडं लक्ष दिलं तर या सर्वसामान्य लोकांचा जो अडचणीचा काळ आहे तो निश्चितपणे मार्गी लागेल अशी भूमिका घेतो. नमस्कार.